कोर्टाची कारवाई सुरू करूया. सर, सचिन तेंडुलकर यांच्यावर पहिला आरोप आहे. सर, तुम्ही फार छान क्रिकेट खेळता. क्रिकेट खेळताना चांगला खेळ करायचा असेल तर कॉन्सन्ट्रेशन फार महत्त्वाचं असतं, एकाग्रता फार महत्त्वाची असते. असते का सर? असते. मग जर हे खरं आहे, एकाग्रता महत्त्वाची असते, तर लहानपणी तुम्ही मुलांबरोबर जेव्हा खेळायचात तेव्हा समोरच्याला का कन्फ्यूज करायचात करून? शिक्षक करून मी कन्फ्यूज करत होतो. माझे सगळे मित्र इकडे बसले, ते ज्यावेळेला वडापाव यायचे त्यावेळेला जरा की वडापाव एखादा इकडे तिकडे पडला तर मला माहिती होतं की ते नेहमी मला म्हणायचे की ना कॅचेस पकडताना आचरेकर सर आम्हाला कॅचेस द्यायचे आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक कॅच ड्रॉप केला तर 2 कॅचेस वाढले लागले. पण वडापाव तर ह्याने कधी ड्रॉप केले नाहीत कसे कधी. मी शिक्षक करायचो पण त्यांना काही फरक नाही पडायचा. पण दुसऱ्याने कॅच पकडू नये असं तुम्हाला नेहमी वाटायचं का? हां, कारण मजा यायची बघायला की ना उन्हात कशी धावपळ व्हायची बाकीच्या मित्रांची. आणि शिवाजी पार्कमध्ये एखादा मुलगा खेळत असेल तर तुम्ही त्याचा डबा खायचा टेंटमध्ये, त्याचं लक्ष विचलित व्हायचं आणि मग तो आऊट व्हायचा तिकडे. आत्ता जो आरोप तुमच्यावर झालेला आहे तो अतुल सरांनी केला, यावर तुमचं काय म्हणणं आहे सर? सरांचा एक नियम होता त्यावेळेला की ना संडेला नेहमी फिल्डिंग प्रॅक्टिस असायची आणि सर म्हणायचे की 7 कॅचेस आणि 7 थ्रोज बरोबर जायला पाहिजे विदाऊट ड्रॉपिंग अ कॅच, आणि थ्रो पण सगळे बरोबर जायला पाहिजेत. तर ते बरोबर नाही गेले तर वाढत राहायचे. त्यावेळेला मी अतुलला ऑलवेज मागे उभं राहून करायचं की कॅच आला की ड्रॉप झाला की वाढले कॅचेस. पण आमचा हा नेहमीच प्लॅन असायचा की ना एक दुसऱ्याला थोडं प्रेशरमध्ये ठेवून अंडर प्रेशर कसं परफॉर्म करू शकतो ह्याची प्रॅक्टिस चालू असायची. पण अतुलने कॅचेस ड्रॉप केले पण वडापाव वगैरे कधी ड्रॉप नाही केले. बॉलर 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 ऑर्डर ऑर्डर काय तुमच्याकडे काय पुरावा आहे? एवढ्या मोठ्या माणसावर तुम्ही आरोप करता? एक मिनिट. हे बघा, मी फॅन आहे त्यांचा. तुम्ही अजिबात काळजी करू नका सर. तुम्ही काही केलं तरी रिझल्ट तुमच्या बाजूच लागणार आहे, लक्षात ठेवा. आधीच काय आधीच म्हणजे काय? फॅन आहे मी, त्यांच्यावर काय आरोप करायचे अशी खूप माणसं आहेत जे सचिन झाले असते. बोलवायचंय? जोरदार टाळ्याने स्वागत करूया भाऊ सचिन यांचं. एवढे फॅन नाही, उधारी बाकी आहे. बाकी काय म्हणाला? काय नाही, फॅन आहेत. कोण आपण? कोण? सचिन. सचिन कमी प्राचीन जास्त वाटतं. इकडे कसं काय? माझं नाव सचिन. सचिन काय पुढे असेल का? नुसतं सचिन सचिन काय? संदीप चिमनराव नरसाळे. सचिन. अच्छा, असं आहे. चिमनराव कोण म्हटलं? चिमनराव माझे वडील. फादर? हा, ते एकदा प्लेननी जात होते तेव्हा मी गाणं पण तयार केलं होतं. कोणतं? आमचे चिमनराव उडाले भर. काय चालू आहे इकडे? बरं, हे आले तिथे काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे? एकाग्रता भंग करतात का हे? हो, मी सुद्धा सचिन झालो असतो पण हे माझं कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन. एक मिनिट, त्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणत नाहीये, कॉन्स्टिपेशन म्हणतात. एकाग्रता कॉन्स्टिपेशन. ते विचलित करायचे. म्हणजे मी खेळत असताना ते शिक्षक असं करायची. आता समजा मी खेळतोय, तुम्ही शिक्षक करा. काय होते बघा. ज्या मिनिट शिक्षक करण्यात करा. अरे बघा, विकेट. असं कॉन्सन्ट्रेशन हे करायचं विचलित. मी सुद्धा सचिन झालो असतो. वा, शाबास. अख्खा महाराष्ट्र मुकला या सचिनला हे विद्यार्थी. लगेच मागे, लगेच कंट्रोल करायचं.
तर यांच्यासारखं इंग्लिश वगैरे बोलता येतं का तुम्हाला? वेल 9:30 काय 9:30 काय 9:30 वेळ विचारली. वेळ नाही वेल बॉय प्लेड व्हेरी वेल अँड द पिचेस आर व्हेरी गुड अँड ॲटमॉस्फिअर अँड बस झालं. बहुतेक पावसाळ्यानंतर सगळं. हां बरं मी काय म्हणतो ह्यांच्या बाजूने कोणी आहे काय? आहे सर, तुमच्या बाजूने लढण्यासाठी मी सरकारी वकील देतो तुम्हाला. नो जोक सिद्धू यांना जोरदार टाळ्याने स्वागत करूया. नो जोक सिद्धू. न तलवार की धार से न गोलियों की बौछार से, न तलवार की धार से न गोलियों की बौछार से बॉलर डरता है तो सिर्फ सचिन के षटकार से. ठोको. मैं प्यार से हमेशा सचिन को छोटू कहता हूं. ठोको मला ठोकतो इकडे. ठोको नका म्हणून ठोकतो. सचिन जी आए हैं इसलिए और 2-3 पंक्तियां अर्ज करता हूं. वाह वाह. ग्राउंड पे आते हैं ये तो अलग होती है इनकी शान और अलग होते हैं थाट. वाह वाह. जब ग्राउंड पे आते हैं ये तो अलग होती है शान, अलग होता है थाट. बगड्यांची माळ फुले अजूनही अंबरात. ठोको. ठोकलंय. इकडचे सगळे खेळ आत गेले आता इकडे ठोका लागेल बहुतेक. सर तुम्ही यांच्या बाजूने बोलायचं आहे. सरकारी वकील आहात सर तुम्ही. काय बोलायचं आहे तुम्हाला? सूरज की वकालत लांब. सितारे नहीं किया करते हुजूर आला. अरे सूरज की वकालत सितारे नहीं किया करते हुजूर आला. बघतोय रिक्षावाला वाट माझी, बघतोय रिक्षावाला. ठोको. तुमचं काय झालं थोडंसं कन्फ्युजन झालं. त्यांनी एकदम सिंपल प्रश्न विचारला होता की यांची वकालत तुम्ही करणार काय हो का नाही. तुम्ही आले दंदादन मागून राहिलेत. ओए करूंगा वकालत क्यों नहीं करूं. छोटू की वकालत मैं करूंगा. चला छोटूची वकालत त्यांच्यावर करणार आहे. तर त्यांच्यावर आरोप असा आहे का ते दुसऱ्यांचं कॉन्सन्ट्रेशन लूज करतात. बरोबर आहे. हाच आरोप आहे. कोणी आरोप केलाय? कोणी केला आरोप? मी केला. तुम्ही आरोप केला. आगे आओ. क्रिकेट तुम में नहीं है दोष गेम का नहीं. क्रिकेट तुम में नहीं है दोष गेम का नहीं. कंसंट्रेशन लूज करने के लिए वो अप्सरा मेनका नहीं. अरे ठोकून आता हे टेबल तुटायची वेळ आलेली आहे. या बाय मी काय म्हणतो त्यांचं जरा वेगळंच चालू आहे. त्यांना थोडा साईडला ठेवा. पुढचा आरोप काय असेल तर तो त्यांच्यावरती घ्या. तर सचिन तेंडुलकर यांच्यावर पुढील आरोप आहे. सर तुमच्यावर पुढचा आरोप आहे की तुमचे सहखेळाडू जे आहेत ते तुमच्यामुळे उपाशी राहतात. काय चालू आहे तुमचा? माणूस काय बोलत नाही म्हणून काही बोलणार का तुम्ही? याला काय अर्थ आहे का? एवढं सिंपल माणूस सर तुम्ही आरोप करून. मी फॅन आहे त्यांचा. सर तुम्ही काही बोला, रिझल्ट तुमच्या बाजूने लक्षात ठेवा. मॅच संपल्यानंतर जेवण असतं आणि जेवणात जर मासे असले तर फक्त तुम्ही एकटे खाता. एकदा सलील अंकोला आणि तुम्ही जेवत होतात, काहीतरी प्रॉन्स का काहीतरी होतं, सगळ्यांसाठी बनवलेलं तुम्हीच खाल्लत. परत समुद्रात जाण्यापेक्षा पोटात गेलेले बरे. क्या